नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मध्य पूर्वेचं राजकारण बदलतं आहे, त्याचा रंग पालटतो आहे. एक काळ असा होता की दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांशी लगट करून सलगी ठेवून हे लोक सत्तेवरती आले. वेगवेगळ्या देशांमधली जी राजघराणी म्हणून आज ओळखली जातात, त्यांची आणि ब्रिटिशांची सलगी होती म्हणून त्यांना राज्य बहाल केलं गेलं. त्याच्या बदल्यामध्ये गेली कित्येक वर्ष त्यांनी ब्रिटिशांशी आपली एकनिष्ठा दाखवली, पाश्चिमात्यांशी एकनिष्ठा दाखवली आणि राज्य टिकवून ठेवलं. जनतेचं काय झालं, त्यांच्या हातामध्ये काय गेलं, त्यांचे जे मोठे उमराव होते ते पैसा कमवत राहिले. जनतेच्या तोंडावरती थोडाफार पैसा फेकत राहिले आणि राज्य टिकवली. आता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा पाश्चिमात्यांना हवं होतं, तेव्हा तेव्हा आपापल्या देशामध्ये कडव्या कट्टरपंथी इस्लामचा प्रसार होऊ दिला, सर्व जगभरामध्ये प्रसार होऊ दिला, त्याच्यासाठी पैसा ओतला. हे सगळं काम ज्या राजघराणं आणि त्यांच्या सत्ता करत होत्या, त्यांच्यासाठी एक मोठं चॅलेंज उभं राहिलेलं आहे आणि हे आव्हान हे संयुक्त अरब अमिरातीने उभं केलंय. संयुक्त अरब अमिरात हे नुसतं नाव झालं, परंतु त्याच्या मागे उभी आहे ती अर्थात अमेरिका. अमिरातीला थोडेफार डॉलर्स कमी पडतायत म्हटल्यानंतर त्यांनी स्वॅप लाईन मागितल्या अमेरिकेकडे. अमेरिका म्हणली स्वॅप लाईन देऊ, पण तुम्ही अमुक 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 करा. ते अमिरातीने मान्य केलं आता. म्हणजे तुमचा हा दगडाखाली आधी कसा घातला तर इराण युद्ध सुरू करू. इराण युद्ध सुरू करा, सुरू करा, सुरू करा म्हणून डमडम कोण वाजवत होतं? ह्याच सगळ्या राजघराणा आणि त्यांच्या सत्ता वाजवत होत्या. तेव्हा आता हात दगडाखाली गेल्यानंतर स्वॅप लाईन घ्यायला लागली. स्वॅप लाईन घेतली, त्याची किंमत ही की अमेरिका म्हणली ओपेक मधून बाहेर पडा. ओपेक मधून बाहेर पडा याचा अर्थ असा की ते जे कार्टेल तयार झालेलं होतं, आपल्या भाषेमध्ये कोंडाळ ज्याला म्हणतो आपण, हे जे कोंडाळ, चांडाळ चौकडी म्हणतो आपण, त्यांच्या हातामध्ये होतं पेट्रोलचा भाव काय ठरवायचा ते आणि किती पेट्रोलचं उत्पादन करायचं, कोणी किती करायचं, किती पैशाला विकायचं, हे सगळं ही राजघराणी एकत्रित येऊन जे ठरवायची ते ओपेक मध्ये ठरवत होती. आता ओपेक मधून अमिरात बाहेर पडली हा सर्वात मोठा इशारा आहे आणि हा इशारा जो आहे तो इतका गंभीर आणि मुळापर्यंत जाणारा आहे की मुळा आपली सत्ता टिकेल की नाही ह्याची काळजी आता या राजघराण्यांना लागून राहिली. तुम्ही म्हणाल की हे इतकं ताणायची गरज आहे का? तर ते कसा त्याचा संबंध काय आहे हे समजावून सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे. तो तुम्हाला आवडला तर जरूर लाईक, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केलेला होता आणि मुअम्मर गडाफी यांनी लिबियामध्ये आपल्या जनतेला काय काय सुखसोयी दिलेल्या होत्या त्याची यादी वाचून दाखवलेली होती. सौदीची जनता जी आहे ती म्हटलं तर नशीबवानच आहे. आज राजघराणं त्यांना काय काय देतंय. त्यांच्या मुलांसाठी फुकट शिक्षण आहे. फुकट शिक्षण म्हणजे भारतासारखं नाही प्रायमरी पासून 10वी पर्यंत किंवा 11वी पर्यंत. पूर्ण युनिव्हर्सिटी लेव्हल पर्यंतचं शिक्षण जे आहे ते पूर्णपणे पूर्णपणे फ्री आहे त्यांना. सरकार त्यांना स्कॉलरशिप सुद्धा देते. त्यांना जर का बाहेर परदेशामध्ये शिकायचं असेल तर त्यांना स्टायपेंड देते आणि स्कॉलरशिप देते. कुठेही त्यांना काहीही तोशीस पडत नाही. त्यांच्यासाठी सबसिडाइज हेल्थ केअर आहे म्हणजे कमी भावामध्ये त्यांना आरोग्य सुविधा मिळू शकतात. आणि याची किंमत काय ती आपल्याला माहिती आहे. आपण इथे आपल्या देशामध्ये पैसे मोजतो त्याच्यासाठी. आता आता मोदींनी म्हटलं की 5 लाखापर्यंतचा जे कार्ड आणि 70 वर्षावरच्या व्यक्तींसाठी सुद्धा ते कार्ड आता आपल्याला केलेलं आहे. पण आता फ्री हेल्थ केअर जी आहे ती सौदी अरेबियामध्ये ही पब्लिक सिस्टीम आहे. सर्व सिटिझन्सना ती मिळू शकते. कॅश ट्रान्सफर्स म्हणजे आपल्याकडे जसं आहे ना, लाडकी बहीण, लाडका भाऊ किंवा अन्य ज्या अशा योजना तिथे चालतात आणि अशा योजनांमधून जवळ-जवळ $400 बिलियन दिले जातात वर्षाला. 400 बिलियन नॉट अ स्मॉल सम. हाउसिंग सपोर्ट मिळतो. म्हणजे घर बांधणीसाठी पैसा मिळतो तुम्हाला देशाकडून आणि तो कसा मिळतो? तर सरकार काय करतं, की होम ओनरशिप जी आहे, ती जवळ-जवळ
त्यांची आता 70% पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे देशामधल्या 70% लोकांकडे स्वतःचं घर आहे आणि ह्याच्यासाठी त्यांना सबसिडी दिलेली आहे, फायनान्शियल सपोर्ट दिलेला आहे, मॉर्गेज म्हणजे गहाण ठेवायचं असेल तर सोयी दिलेल्या आहेत. त्यांना व्याजदरामध्ये सूट दिलेली आहे आणि स्वस्तात परवडतील अशी घरं उपलब्ध करून दिलेली आहेत. ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत, ह्या महत्त्वाच्या सुविधा ह्या अनेक मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला दिसतो. मी मगाशी जे कॅश ट्रान्सफर्स म्हणले, त्याच्यामध्ये तर जवळ-जवळ 50% जनता जी आहे ती ह्याचा लाभ घेताना आपल्याला दिसते. एनर्जी आणि अदर सबसिडीज म्हणजे त्यांच्याकडे तेल तर स्वस्तामध्ये मिळणारच, पण वीज सुद्धा स्वस्तात दिली जाते सिटिझन्ससाठी. फूड सबसिडीज आहेत. अन्नावरती विशेष सवलती दिल्या गेलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने एक प्रकारे देशाने किती आपल्या नागरिकांची काळजी घेतली बघा. अनएम्प्लॉयमेंट आणि जॉब सपोर्ट याचा अर्थ असा, की तुम्ही जर का बेकार असाल, काही बेकारीचा काळ जर का तुमच्यासाठी गेला, तर तेव्हा सुद्धा सरकार तुमची काळजी घेतं. तुम्हाला जॉब मिळवून देण्यासाठी म्हणून सरकारकडून प्रयत्न होतात आणि सुचवलं जातं, की कुठे जॉब्स अवेलेबल आहेत, काय आहेत, त्याचा गाईडन्स मिळतो. आणि जे सरकारी नोकर आहेत, त्या नोकरांसाठी पहिल्यापासूनच खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या एक तर पगार जास्तीचे ठरवलेले आहेत, थोडे फुगवून टाकलेले. भरपूर अलाउन्सेस आहेत, भरपूर बेनिफिट्स आहेत आणि याच्या अवरताण ज्या वेळेला एखाद्या राजघराण्यातला मोठा सरदार उमराव खुश होतो, तेव्हा तो सगळ्यांना खैरात वाटतो. ती खैरात सुद्धा तुम्हाला मिळून जात असते. अशा पद्धतीने सौदी अरेबियातल्या नागरिकांचं जीवन जे आहे ते सुसह्य. मी तर असं ऐकलेलं होतं, की जर का लग्न ठरलं असेल आणि त्यांच्यामध्ये ती जी एक मेहेर द्यायची पद्धत आहे मुलीच्या वडिलांना, ते मेहेर देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर ते सुद्धा सरकारकडून मिळतात असं मी ऐकलेलं होतं. आता प्रत्यक्षात शोधून बघावं लागेल. कदाचित ही जुनी स्कीम असू शकेल. तर ही अशा पद्धतीने या फ्रीबीज दिलेल्या आहेत. या फ्रीबीजचा परिणाम केवढा मोठा आहे? त्यांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा किती ताण पडतो हे तुम्हाला ऐकायचंय का? ऐकलत तर तुम्ही हादरून जा. गंमत अशी आहे, की आजच्या घडीला जेव्हा इराण युद्ध सुरू झालं, त्याच्या आधीपर्यंत तेलाचे भाव काय होते? आठवतंय तुम्हाला? $70 भाव होता तुमचा, राइट? आता $70चं तुम्ही म्हणाल, की कॉस्टिंग काय आहे? कॉस्ट प्राइस काय आहे? तर कॉस्ट प्राइस म्हणजे ते इन्शुरन्स आणि शिपमेंट वगैरे ते वेगळं, ते 70च्या वर होतं. आज हाच रेट $111 वगैरे काहीतरी जाऊन स्थिरावलेला आहे. तोही भाग सोडून द्या तुम्ही. पण एक बॅरल तेलासाठी तुम्ही जेव्हा $70 मोजत होतात, त्यावेळेला त्याची कॉस्ट किती होती? ती फार तो 2 ते $10 होती. म्हणजे $10 ची वस्तू मॅक्सिमम धरून चला $10 तुम्हाला $70 ला विकत होते. का? कारण त्यांनी ह्या ज्या फ्रीबीज दिलेल्या आहेत, या फ्रीबीजचा सगळा विचार केला, तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत आपलं तेल $50 खाली विकता येत नाही. आहे की नाही गंमत? म्हणजेच $10 आणि $50 $40 हा जो फरक आहे, पर बॅरलच्या मागे म्हणजे पिंपाच्या मागे, एका पिंपाच्या मागे त्यांना जेवढा नफा मिळतोय $40चा, तो सगळा नफा या फ्रीबीजमध्ये जातोय. आणि त्या फ्रीबीज जोवर चालू आहे तोपर्यंत तेलाचा भाव 50च्या खाली येऊच शकत नाही. मग जे वरती आता $20 ते घेतात, तो त्यांचा प्रॉफिट. मग त्याच्यातून काय राजघराण्यांना मिळत असेल अन्य. पण सरकारकडे जो जमा होतो पैसा त्याच्यातले 50 मधले $40 हे फ्रीबीजमध्ये घालवले जातायत. हा खूप मोठा आकडा आहे. आणि हे जर का चित्र असेल मित्रांनो, तर तुम्ही कल्पना करा नुसती, की आज संयुक्त अरब अमिरात OPEC मधून बाहेर पडलाय आणि तो त्याच्याकडचे 50 लाख बॅरलची त्यांनी कपॅसिटी क्षमता बनवलेली आहे. ती सगळीच्या सगळी त्यांना विकायची आहे. कारण OPEC मध्ये राहून त्यांच्यावरती बंधन होतं, की तुम्ही 3.2 मॅक्सिमम हे त्यांना बंधन दिलेलं होतं. आता ते जर का 5 पर्यंत गेले तर जेव्हा केव्हा होर्मुझ आखात सुरू होईल आणि तेलाची विक्री सुरू होईल, तेव्हा तुम्हाला इम्पॅक्ट दिसायला सुरुवात होईल आणि तेलाचे भाव घसरतील.
घसरतील ते किती? ते 70 वर जाऊन पोहोचतील का परत? आता सांगता येत नाही, कारण आता ओपेकच्या डिसिजन मेकिंगला सुरुंग लागलेला आहे. $70 ठेवायचं हा निर्णय ओपेक करत होती आणि ओपेक मधला लीडर सौदी अरेबिया होता. मला खात्री आहे की केवळ सौदी अरेबिया नाही, उर्वरित सुद्धा जे देश आहेत ओपेक मधले, ते अशाच प्रकारे आपल्या नागरिकांवरती अशीच खैरात करत असणार. ती खैरात कशासाठी आहे? तर अनेक ज्या बोचणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी नागरिकांनी उठाव करू नये, त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होऊ नये, म्हणून एकदाचे हे पैसे घ्या आणि गप्प बसा, अशी ही स्कीम चालू आहे. ही सौदी अरेबियाला जर का डॉलरचा जर तुमचा पेट्रोलचा पर बॅरल रेट हा जर का 50 वर येऊन पोहोचला, त्याच्यापेक्षा खाली आला, तर काय होईल? त्या फ्रीबीज देता येतील का? नाही देता येणार. आणि मग ज्याची सवय लागलेले जे नागरिक आहेत, ते काय करू शकतात? ते रस्त्यावर येऊ शकतात. इजिप्तमध्ये जसं तहरीर चौकामध्ये निदर्शनं झाली, तशी सौदीमध्ये होणारच नाहीत असं नाहीये. आता आपल्या लक्षात येईल की त्यांना पाकिस्तानची काय गरज आहे? असं म्हणतात की पाकिस्तानकडून आणखी आता जे सैनिक सौदीमध्ये मागवले गेलेले आहेत, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांची डिप्लॉयमेंट होणार आहे. ही का करावी लागते आहे? कारण तिथे जर का असे लोक बरसर झाले, प्रक्षुब्ध झाले, रस्त्यावर आले तर काय होईल? याचा विचार सौदी घराणं कदाचित करत असेल. आणि हे घराणं करणार विचार, ह्याचं कारण हे अशा प्रकारे अमेरिका कुठे ना कुठेतरी आपल्याला खड्ड्यात पाडणार आहे, ढकलून देणार आहे, ह्याची कुठेतरी जाणीव झालेली असणार आहे. आणि ही जी भावना आहे ती केवळ सौदीच्या मनामध्ये नाहीये. संपूर्ण जनतेने हे बघितलेलं आहे की इराणमध्ये कुठलंही राजघराणं नाहीये. तिथे एक धर्मसत्ता राज्य चालवते आहे. सुशिक्षित वर्ग जो आहे, तो प्रधानमंत्री म्हणून, डिफेन्स मिनिस्टर म्हणून, परराष्ट्र मंत्री म्हणून कामकाज बघतोय. सौदी अरेबियामध्ये तसंच आहे का? शक्यता कमी आहे. कारण राजघराण्यामधलाच कुठला तरी एक जो सरदार उमराव असतो, तो अशा प्रकारे मिनिस्टर म्हणून काम करत असतो. तो काही कुठल्या स्पर्धेमधून आलेला नाहीये. खूप मोठं त्यांनी उच्च शिक्षण घेतलंय आणि त्या स्पर्धेमधून त्या पदापर्यंत पोहोचलाय, असं झालेलं नसतं. आणि या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जनतेच्या मनामध्ये तुलना तर निश्चित होणार, की हे सगळं इराण करू शकतो आणि इराणकडे तुटपुंजी व्यवस्था असताना त्यांनी स्वतःचं संरक्षण उभं केलं, स्वतःचे युनिव्हर्सिटीज उभ्या केल्या, कुठल्याही फ्रीबीज दिलेल्या नाहीयेत आपल्या देशातल्या नागरिकांना आणि तरीही तो देश चिवटपणे उभा आहे आणि लढतो आहे. मग आमचं काय चुकलं? ह्याचा विचार जर का जनतेने सुरू केला आणि लक्षात घ्या, जनता विचार काही करेल की नाही मला माहिती नाही. पण त्यांच्या कानापर्यंत हे मेसेज पोहोचवण्यासाठी असलेला दमदार सोशल मीडिया जो आहे, तो अमेरिका कंट्रोल करू शकते. तेव्हा एखादं उठाव सुरू करायचा असेल, अपरायझिंग जर का करायचं असेल, तर त्याच्या सगळ्या चाव्या ह्या अमेरिकेच्या हातामध्ये आहेत. तेव्हा आता तुमच्या लक्षात येईल की ओपेक मधून एकाला बाहेर काढलाय, आणखी किती बाहेर जाणार आहेत माहित नाही आपल्याला. हे सगळं का करावं लागतंय? सौदी अरेबिया असेल किंवा इतरांना दरडावून त्यांना धाक दपटशा दाखवल्याशिवाय मिडल ईस्ट सुधारणार नाही. आणि इस्रायलचा जो काही प्रश्न आहे तो देखील मार्गी लागणार नाही, याची सर्वांना कल्पना आलेली आहे. आणि याच्यासाठी जर का कट्टरपंथी इस्लाम हा मोडून काढायचा असेल, तर मुळात याच लोकांच्या हातात असलेल्या पैसा जो आहे त्याच्यावरती नियंत्रण आणायची गरज आहे. आणि हा जो त्यांच्या हातातला जो सढळ पैसा आहे ना, हा पैसा तिथे जेव्हा चणचण निर्माण होईल, तुटवडा निर्माण होईल, तेव्हा मग हे अशा पद्धतीने जो पैसा पुष्कळ मुक्त हस्ते वाटला जातो, त्याच्यावर सुद्धा बंधनं येतील. ही सगळी चेन आहे आणि ही चेन फॉलो करावीच लागणार आहे त्यांना. कदाचित ह्याच्यामधून राजघराण्यातल्या सत्ता ज्या आहेत मध्य पूर्वेतल्या, त्या संपवण्याचं आयोजन जर का केले गेलेलं असेल, तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. अंतिमतः मी एक गोष्ट सांगू शकते, की जर का मध्य पूर्वेमध्ये आणखी काही वर्षात शांतता हवी असं वाटत असेल, तर हा कट्टरपंथी इस्लाम जो आहे त्याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लावावा लागेल आणि तो लावायचा असेल
तर या सगळ्या घराण्यांना शिस्त लावायला लागेल आणि त्यांना ह्या सगळ्या मदती वाटण्यापासून परावृत्त करावं लागेल. ते परावृत्त जर का असे तसे होणार नसतील तर बडगा दाखवावा लागेल आणि तो बडगा जो आहे तो सर्वात मोठा बडगा हा आर्थिक शिस्तीचाच असतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समर्थन आणि सहकार्य तुमचं असंच चालू ठेवा. धन्यवाद.